नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ आहे तो अशा पालकांसाठी आहे ज्यांचं मूल खास आहे। आता ज्यावेळी अशी मुलं असतात प्रिन्ससारखी, त्याच्यावेळी आपण त्यांच्यासाठी किती मेहनत घेतो, कायमच आपण काही ना काही तर त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो, मेहनत करत असतो। पण कधी कधी खूप थकल्यासारखं वाटतं, म्हणजे मला वाटतं तुम्हाला पण वाटत असेल। मग त्यावेळी थकल्यासारखं पण वाटतं, काही वेळेस नाराज पण वाटतं, नैराश्य येतं। पण विचार करू नका याचा, आपण काही एकटं नाही, अनेक पालक असे आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये अशी मुलं आहेत। त्याच्यामुळे जो अशा मुलांना सांभाळतानाचा जो प्रवास असतो ना, त्याचा खऱ्या अर्थानं तुम्ही आनंद घ्यायला शिकलं पाहिजे। तुमचा मुलगा असतो ना, तो जगात कुणासारखाच नसतो। त्याच्यामुळं त्याचं हसणं असू देत, त्याचं उड्या मारणं असू देत, त्याचे छोटे छोटे गोष्टी करणं असू देत, त्याचं ओरडणं पण असू देत, या छोट्या छोट्या गोष्टीला नाही या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिका। आणि एक मुख्य गोष्ट काय होते, असं पालक असलं ना, आपण आजूबाजूला बघतो की त्यांची मुलं व्यवस्थित असतात आणि आपलं मुलगा असं काय, मग आपण तुलना करायला लागतो की ती मुलगा पळतंय, तो मुलगा चालतोय आणि आपला मुलगा आहे तो अजून बोलत नाही, चालत नाही। अशी तुलनाच मुळात करू नका। तुलना केली, अपेक्षा केली की दुःख आलं। त्याच्यामुळे तुलना न करता आपला मुलगा असा आहे ना, तर त्याच्या पद्धतीने त्याला वाढू द्या, प्रयत्न तर आपण करणारच आहे, पण तुलना मुख्य करायची नाही। तुलना नाही केली की आपल्याला पण आपला प्रवास छान वाटायला लागतो। त्याच्यानंतर पुढे ज्यावेळी आपण विचार करत असतो, आता बघा मी प्रिन्ससाठी हे बॉल मागवलेत एक्सरसाइजसाठी, बरेचसे बॉल आहेत, मी ऑनलाईनच हे मागवले। मी काही ना काही प्रयोग करत असते, तुम्हाला माहितीच आहे। तर ह्याच्या हाताची अशी हालचाल होण्यासाठी ना, हे स्नायू आहेत खूप घट्ट आहेत हाताचे, त्याचं हे करण्यासाठी आता प्रिन्स बघा, प्रिन्स काय बॉल, हात 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 बघू काय होतंय, काय होतंय, आहा 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 आहा। आता बघा बॉल आता प्रिन्स पकडते का बघू, प्रिन्सला पकडायला येते का बघू, बरं का प्रिन्स पकडायला शिकलाय का बघू। या 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 चला 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 चला, अरे बाप रे बाप, प्रिन्सने बॉल पकडला चक्क, अरे सोडला, पकडा अजून एकदा बघू, प्रिन्सला काय येते पकडायला बघू, बघू येते का पकडायला, डोल्यावरच नसतं हात कशाला मार लावायचं। तर बघा मित्रांनो, प्रिन्सने पहिल्यांदा बॉल पकडला, तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा। आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुलं करत असतात ना, छोट्या छोटा हा बदल असतो ना, तो बदल लक्षात घ्यायचा। आपण अशी अपेक्षा केली की नाही ह्यांच्यात लवकर बदल व्हावा, तर होत नाही, यांच्यामध्ये हळूहळू बदल होत असतो। त्याच्यामुळं जे छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टीमधून ह्या मुलांची प्रगती आपल्याला दिसते, मग त्याचा आनंद घ्या। आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्याला पाठिंबा द्या, म्हणजे अरे शाब्बास प्रिन्स, तू छान करतोयस बाळा, असं म्हटलं की ह्या मुलांना पण छान वाटतं ना, आपण कष्ट करतोय ना आपल्याला पण छान वाटतं। त्याच्यानंतर मला अशा पालकांसाठी अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी बऱ्याचदा अनुभवले, म्हणजे 5-6 वर्षामध्ये, की आपण काय करतो, जे लोक बोलत असतात ना त्यांचा खूप विचार करतो। मी पण पहिल्यांदा खूप विचार करायचे आणि खूप रडायचे, पण वेळेने आणि परिस्थितीने मला शिकवलं ना की जे काही लोक असतात जे निगेटिव्ह बोलत असतात ना, त्यांच्या बोलण्याचा विचारच करायचा नसतो। कारण ना त्यांनी तुमच्या मुलाला बोलवणं असू देत, बोलवू देत, नाही बोलवू देत, त्याच्याकडे लक्ष देऊ देत, नाही देऊ देत, काय आपल्या आयुष्यात फरक पडणार आहे? आपल्यावर वेळ आली तर कोण येणार आहे का? नाहीच येत आपल्याला वेळ, आपल्या मुलावर आल्यावर, आपल्यावर आल्यावर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अशा मुलं असेल, असला मुलगा असेल, मुलगी असेल, सांभाळायला आपणच असतो। त्याच्यामुळे कशाला लोकांचा विचार करायचा, त्यांच्याकडे दुर्लक्षच करायचं। काही लोकांना नाही समजत, आता आपल्या आयुष्यात असं मुलगा आहे त्यामुळे आपल्याला समजतं की ह्यांना सांभाळणं किती अवघड असतं किंवा काय समस्या येतात। ज्यांचं मुलगा ठीक ठणठणीत आहे त्यांना खूप कमी लोकांना समजतं की अशा मुलांच्या बाबतीत। त्याच्यामुळं नका विचार करत जाऊ निगेटिव्ह लोकांच्या बद्दल, आणि आपलं स्वतःचं वातावरण आपण निगेटिव्ह होतं। त्याच्यामुळं स्वतः सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा आणि आपलं वातावरण पण पॉझिटिव्ह ठेवा, जेणेकरून आपल्या मुलाची पण छान प्रगती होत राहील। आणि ह्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की स्वतःला दोष देऊ नका। बऱ्याचदा आपण काय करतो की माझ्याच आयुष्यात असं मुलगा काय, माझं कसं होणार, आता मी कसं माझं आयुष्य होईल, मला म्हणजे माझी प्रगती होईल का, किंवा मी जे करतोय ते फुल करतोय का, माझ्याकडून काय बाळासाठी कमी तर पडत नाही ना, असा विचार निगेटिव्ह करू नका। कारण आपण 100% तर देत असतो, आपल्या स्वतःला पण माहिती असतं। त्याच्यामुळे तसा विचार एक करू नका। पुढची गोष्ट शेवटची म्हणजे प्रेम आणि संयम। तुम्ही मुलाला वाढवत असता, अशा मुलांना समजून घ्यायला शिकवण्याची, समजून घेण्याची पद्धत खूप वेगळी असते।
त्याच्यामुळं ह्या मुलांना खूप प्रेम द्या, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा आदर करा, संयम ठेवा. आता एवढा आपण सगळं प्रयत्न करतोय, भले काही ना काही तर होईलच ना पॉझिटिव्ह, का काहीच होणार नाही, थोडी तर प्रगती होणारच असते. त्यामुळं खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. थोडी जरी प्रगती झाली बस झालं. तर ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये असं स्पेशल चाइल्ड आले आणि का आले तर आपल्याला त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळते हा विचार करा. आणि आपण खूप स्ट्रॉंग आहोत. आपलं आयुष्य कसं आहे माहिती आहे का, एक समुद्र आहे आणि तिकडे लांब तर किनारा दिसतोय आणि आपल्याला काय करायचंय, किनाऱ्यापर्यंत न्यायचंय. बाळाला पण बुडू द्यायचं नाही आणि आपण स्वतः पण बुडायचं नाही. सेफली आपण त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं, असा आपला प्रवास आहे. त्याच्यामुळे चला तर एकत्र प्रवास करूया, एकत्र जाऊया पुढे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, ज्याच्यामुळे इतरांना पण ह्या बोलण्यातून मोटिवेशन मिळेल. तर मोटिवेशनच्या अशा आयुष्यामध्ये खूप गरज असते. आणि शेवट जर व्हिडिओ आवडला असेल तर अभय, प्रिन्स, प्रियांका व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.